अगदी जलद व अचूक बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया 24 सदैव तत्पर। सादळे मादळे घाटात आयशर ट्रकला दुचाकीची मागील बाजूस धडक बसून दुचाकीस्वार जागीच ठार झाला। हा अपघात रविवारी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास घडला असून मयत तरुणाचे नाव नारायण सदाशिव खोत, वय वर्ष 40, राहणार निकमवाडी, तालुका पन्हाळा असे आहे। तो कामावरून घरी जात असताना हा अपघात झाला। या अपघाताची नोंद शिरोली पोलिसात झाली आहे। याबाबत पोलिसातून मिळालेली माहिती अशी की आज रविवार असल्याने घाट परिसर ते ज्योतिबा देवास जाणाऱ्या येणाऱ्या पर्यटकांची रोडवर गर्दी मोठ्या प्रमाणात होती। आयशर ट्रक क्रमांक MH42 AQ 1631 हा सादळे मादळे येथून शिरोली MIDC कडे येतेवेळी समोरील कार चालकाने घाट वळणावर अचानक ब्रेक मारल्याने तो जागीच थांबला। म्हणून ट्रक चालकानेही ब्रेक मारल्यानंतर ट्रकही रस्त्यावरून घसरल्याने ट्रकची मागील बाजू विरुद्ध दिशेला आल्याने भरधाव दुचाकीस्वारास त्याचा अंदाज न आल्याने तो ड्रायव्हर बाजूच्या मागे जाऊन धडकला। त्यात त्याच्या डोक्यास जोराचा मार लागल्याने तो जागीच ठार झाला। सदर तरुण हा पेठ वडगाव येथील भाजी मार्केटमध्ये कामास होता। आपली ड्युटी संपल्यानंतर तो कासारवाडी मार्गे पन्हाळा येथील निकमवाडीकडे जात असताना हा अपघात झाला। त्याच्या पश्चात आई, पत्नी, मुलगा 6 वर्षांचा व मुलगी 5 वर्षांची आहेत। नारायण याच्या लहानपणी त्याच्या वडिलांचे निधन झाल्याने त्याच्या कुटुंबाची सर्व जबाबदारी त्याच्यावर होती। या अपघातानंतर ट्रक चालक अभिषेक युवराज यादव, वय वर्ष 24, राहणार दरेवाडी, जिल्हा सातारा, याला या अपघाताची माहिती नव्हती। तो कासारवाडी गावात येऊन येथील दुकानात काही साहित्य घेण्यासाठी थांबल्यावर मागून येणाऱ्या लोकांनी त्याला या अपघाताची माहिती देताच तो तिथेच थांबला। तेथून त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले। शिय प्रतिनिधी संदीप कांबळे। तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामीडिया 24 न्यूज चॅनलला। महामीडिया 24 सदैव तत्पर।